आज बनवले होते मी व्हेज मोमोज. तुम्ही अशा पद्धतीने व्हेज मोमोज कधी बनवले आहेत का? नसतील बनवले तर एकदा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यासाठी मी घेतलेला पाव किलो मैदा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ ॲड करून घेणार आहे आणि छान असा घट्टसर मी त्याचा गोळा तयार करून घेणार आहे. थोडंसं ऑइल लावून त्याला मळून घ्या छान आणि एक 10 मिनिट रेस्टवर ठेवून द्या साईडला. तोवर आपण बाकीच्या भाज्या फ्राय करून घेऊयात. त्याच्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं ऑइल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे लसूण, आलं बारीक केलेलं आणि आता बारीक केलेला कांदा घालून घेऊयात आणि बाकीच्या भाज्यासुद्धा ॲड करून घेणार आहे. त्यांना छान असं परतवून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं मीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा डार्क सोया सॉस टाकलेला आहे. याने चव एकदम अशी अप्रतिम येते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. एक 10 मिनिट भाज्या थोड्याशा मऊ होईपर्यंत ठेवून देऊयात. जास्त त्यांना शिजून देऊ नका. थोडासा कच्चेपणा त्याच्यामध्ये राहू द्या. तोवर आपण करणार आहोत चटणीची तयारी. त्याच्यासाठी मी 2 टमॅटो कापून घेतलेले ते आपण पॅनमध्ये तेल घालून ठेवून घेऊयात. 4-5 पाकळ्या लसूण आणि 2 आल्याचे तुकडे, 2 मिरच्या. 10 मिनिट गॅसवर ठेवून देणार आहे थोडंसं मऊ होईपर्यंत. तर आपण तोवर मोमोज बनवून घेऊयात. पुरीच्या आकाराची एक पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी आणि आता त्याच्यामध्ये स्टफिंग करून घेऊयात. 1 चमचा मी फ्राय केलेल्या भाज्याचं सारण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तुम्हाला जो आकार आवडत असेल तो तुम्ही त्याला देऊ शकता. मी एका साईडनी प्लेट्स आणि एका साईडनी प्लेन ठेवलेलं आणि असेच मी सगळे मोमोज तयार करून घेतलेले. स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवणार आहे. थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर मी मोमोज सगळे स्टीम करायला ठेवून घेतले आणि फक्त 10 मिनटं त्याला वाफेवर चांगलं स्टीम करून घेतलं. तोवर चटणी ग्राइंड करून घेतली. टमाट्याचं साल मी काढून घेतले सगळे आधी आणि त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. ते छान असं बारीक करून घेतलं. तुम्हाला जर वरून तडका मारायचा असेल तर तुम्ही मारू शकता. मी आधी थोडंसं ऑइल टाकलेलं म्हणून मी त्याला तडका मारलेला नाही. आता मोमोज पण आपले छान स्टीम झालेले आहे. छान असं प्लेटिंग करून घेतलं आणि चटणी आणि मेयोनीजसोबत काही मस्त एकदम अप्रतिम चवीला लागत होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला